आणि काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना आमदार बच्चू कडूंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसची राजकीय तब्येत बिघडलेली दिसते। राज्यामधील काही विधान परिषद जागा बिनविरोध झाल्या, मात्र इतका मोठा पक्ष असूनही काँग्रेसला अनेक ठिकाणी प्रभावी उमेदवार उभा करता आला नाही, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। मला वाटतं महाराष्ट्रातच नाही, देशातली काँग्रेसची तब्येत बिघडलेली आहे। तुम्ही सांगा का आज राज्यामध्ये 6 विधान परिषदच्या जागा अविरोध होतं विधीच्या, मी बोलायला नाही पाहिजे असं, पण त्या अविरोध होतं म्हणजे काँग्रेस कुठं गायब आहे? एवढा मोठा पक्ष साधा एक आमदार उभा करू शकत नाही, एक उमेदवार उभे करू शकत नाही, उमेदवार केलेल्याला हॉस्पिटलमध्ये भरती राहावं लागतं। याच्यासारखं दुर्दैव, म्हणूनच तर लोक आता असं म्हणतात का काँग्रेसपेक्षा आता भाजप आणि शिवसेना बरी। आणि मी सांगतोय हे काँग्रेसच्या भूमिकेमुळं, या भूमिकेमुळे ही अवस्था येणार आहे।